नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, ती म्हणजेच इंडियन ओव्हरसीज बँक जी असेल ह्याच्यामध्ये LBO या पदासाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आता आपण बऱ्याचशा मागच्या 2-3 महिन्यापासून पाहतोय की LBO या पदासाठी भरपूर बँका ह्या ज्या असतील त्या जागा काढलेल्या आपण पाहतोय, परंतु बऱ्याचशा बँका ह्या एक्सपिरियन्स बेसवरती जागा काढतात. मग इंडियन ओव्हरसीज बँकने एक्सपिरियन्स बेसच जागा काढल्या की फ्रेशरसाठी काढल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण या नोटिफिकेशनद्वारे पाहणार आहोत. डिटेल नोटिफिकेशन आपण पाहणार आहोत. तर पहा, या टोटल वॅकन्सी ज्या आहेत पहा, इंडियन ओव्हरसीज बँकनी ज्या LBOच्या जागा काढल्यात ह्याच्यासाठी टोटल वॅकन्सी आहेत 250 पहा. आणि ह्या ज्या 250 वॅकन्सीज असतील, या वॅकन्सीज स्टेट वाईज त्यांनी डिवाइड पण केलेल्या आहेत. तर आपल्या महाराष्ट्रासाठी किती आहे ते पण पाहणार, पण टोटल आहेत 250 वॅकन्सी. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच या फॉर्म जे असेल ते फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे, तर 8/8/2026 पासून 24/8/2026 पर्यंत आपल्याला हे फॉर्म भरून द्यायचे आहेत. हे फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट पण लक्षात घ्या की www.iob.bank.in या वेबसाईटवरती जायचं आणि तिथं तुम्ही ते फॉर्म भरू शकतात पहा. दुसरं अजून महत्त्वाचं ते म्हणजेच महत्त्वाच्या डेट्स कोणत्या आहेत या जागा ज्या आलेल्या आहेत त्यांच्यासाठी, तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट आहे 8 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत या महिन्याच्या ऑगस्ट पर्यंत तुम्हाला म्हणजे 24/8/2026 पर्यंत फॉर्म भरू शकतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट 8 पासून 24 पर्यंत असणार, पेमेंटची पण त्याच डेट असणार आहे. आता याच्यामध्ये ज्या 250 वॅकन्सी मी तुम्हाला म्हटलं होतं, त्या 250 वॅकन्सी त्यांनी स्टेट वाईज डिवाइड केलेल्या आहेत. तर आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा जागा तिथं आपल्याला दिसतात पहा. तर याच्यामध्ये 4 स्टेट दिलेले आहेत आपल्याला, ते म्हणजे तामिळनाडू, कर्नाटका, महाराष्ट्र आणि गुजरात असे हे 4 स्टेट आहेत. मग या 4 स्टेटमध्ये वॅकन्सी त्यांनी 250 हे डिवाइड केल्यात. तर आपल्याला महाराष्ट्र इम्पॉर्टंट आहे, तर महाराष्ट्रासाठी या 50 वॅकन्सी आहेत. सगळ्यात जास्त वॅकन्सी या 250 पैकी 100 या तामिळनाडूला आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये कॅटेगराईज पण त्यांनी दिलेले आहेत, पण आपल्यासाठी 50 आहे एवढं लक्षात घ्या महाराष्ट्रासाठी. मग सर फॉर्म भरायचा का, तर 100% फॉर्म भरला पाहिजे. कारण का फॉर्म भरला पाहिजे तेही सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या 4 स्टेटसाठी ज्या जागा आल्यात त्या सगळ्या स्टेटसाठी आपण ऍप्लिकेशन देऊ शकतो का, तर नाही. एका स्टेटमध्येच तुम्हाला ऍप्लिकेशन देता येईल कुठल्या तरी. तर हे लक्षात घ्या की तुमचे जे वॅकन्सीज असतील ते एका स्टेटसाठी ज्या वॅकन्सी त्याच्यासाठीच तुम्हाला ऍप्लिकेशन द्यावं लागणार आहे. दुसरं असं, ते स्टेट वाईज ज्या काही तुमच्या जागा असतील त्याच्यासाठी कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट पण सेपरेट लागली जाणार, सगळ्यांची एकच लागली जाणार नाही. ठीक, पुढे गेल्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजेच काय, जे की तुम्ही ज्या वेळेस सिलेक्ट होताल, फायनल सिलेक्शन होईल त्यावेळेस तुमची जी पोस्टिंग असेल, तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय केलंय त्या स्टेटमध्येच तुम्हाला ती पोस्टिंग भेटली जाईल. जवळपास 12 वर्षापर्यंत तुम्हाला तिथं पोस्टिंग असेल. पहिले 12 वर्ष पोस्टिंग ही त्या स्टेटमध्ये असेल ज्या स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरलाय. की बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जी भीती असते की सर आता मी अदर स्टेटला चाललोय, मग माझं कसं होईल, काय होईल, तर मग त्यांच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 12 वर्ष म्हणजे खूप मोठा पिरियड झाला, त्याच्यानंतरही काय बदल्या जर झाल्या तर त्या जास्त करून स्टेट वाईज स्टेटमध्येच होतील पहा. जरी बाहेर गेलं तर त्यावेळेस खूप प्रमोशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतील पहा. दुसरं असं महत्वाचं ते म्हणजेच काय, कॅन्डिडेट शुड बी प्रोफिशियंट रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग इन द डिझायर्ड लोकल लँग्वेज. म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमधून ऍप्लिकेशन देणार आहात, महाराष्ट्रातून जर ऍप्लिकेशन दिलं तर महाराष्ट्राची लँग्वेज मराठी आहे, मग तुम्हाला ती लिहिता, वाचता आणि बोलता तुम्हाला आलीच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही तिथं पास होऊ शकत नाही किंवा फायनल सिलेक्शन घेऊ शकत नाही. तर LPT तुमची कंपल्सरी होईल ज्या स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरताल त्या स्टेटसाठी पहा. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कारण बऱ्याच जणांना वाटत होतं की याच्यासाठी एक्सपिरियन्स वगैरे लागतोय, त्याही गोष्टी आपण पाहणार आहे. एक्सपिरियन्स इथं लागत नाही हे लक्षात घ्या. इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पहिलं लक्षात ठेवा, तुम्ही ज्या स्टेट वाईज जागा दिल्यात त्या एका स्टेटमधून तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकतात. दुसरं असं महत्वाचं आहे, कारण आता जे फॉर्म भरलेत क्लिरिकल असेल, PO असेल, यांच्यासाठी बऱ्याच जणांनी फॉर्म भरताना चुका केलेल्या असेल. या फॉर्म भरताना चुका खूप अंगलट येतात पहा. पण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस काळजीपूर्वक फॉर्म भरा. तुम्ही जी कॅटेगरी टाकता, तुम्ही जे स्टेट निवडता, तुमचं नाव असेल ह्याच्यामध्ये त्यांनी सरळ मेन्शन दिलं की तुम्ही ते बदल करू शकत नाही. लक्षात ठेवा, एकदा रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. ठीक, पुढे गेल्यानंतर त्याच्यामुळे फॉर्म अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. त्याच्यानंतर एज आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल.
आता LBO म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना एक असं वाटत असतं की याला एक्सपिरियन्स लागतो म्हणजे लागतोच, परंतु याला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही. ग्रॅज्युएशन बेसवरती तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे. म्हणून इथं जे काही आपण इथं जनरल बँकिंगसाठी जे विषय करणार आहेत तेच विषय, म्हणून आपल्याला ही मोठी संधी आहे की आपल्याला 12-12 वर्ष आपल्या स्टेटमध्ये राहण्याची संधी आहे पा. तर याच्यामध्ये जे की तुमचं LBO होण्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये पहिलं म्हणजेच तुमचं जे एजचा क्रायटेरिया आहे ते म्हणजेच मिनिमम 20 वर्ष तुमचं वय पाहिजे आणि मॅक्सिमम 30 वर्ष. हे ओपन कॅटेगरीसाठी आहे. ओबीसी जर असेल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटतं आणि त्याच्यानंतर SC ST असेल तर त्याला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटतं पा. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, तुम्ही कुठल्याही डिसिप्लिन मध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं पाहिजे. दुसरं महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे मार्कशीट वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात त्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत. फक्त डिग्रीच्या बेसिसवरती ह्या तुमच्या जागा आहेत, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागत नाही, हे लक्षात घ्या. दुसरं असं रिलॅक्सेशन, एजच्या रिलॅक्सेशन मध्ये आत्ताच मी सांगितलंय ओपन कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल आणि मिनिमम 20 वर्ष आहे. पण जर ओबीसी असेल तर तिथं 3 वर्ष, जर समजा तुम्ही SC ST असताल तर तिथं 5 वर्ष आणि जर हँडिकॅप असताल तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटतं पा. पुढे गेल्यानंतर महत्वाचं ते म्हणजेच पुढे त्यांनी हँडिकॅपसाठी जे काही लागतात त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पा त्यांनी इथं. पुढे अजून महत्वाचं ते म्हणजेच तुमची प्रोबेशन पिरियड, त्याच्यानंतर तुमचा पगार हा सगळ्यात महत्वाचा असतो, कारण आपण सगळे पगारासाठी काम करतोय. तर 48,000 बेसिक असेल म्हणजे PO लॅस लेवलचा तुमचा एक पगार जाईल 80-85 हजारापर्यंत, जे काय अलाउन्स वगैरे सगळं धरून. प्रोबेशन पिरियड आहे का, तर प्रोबेशन पिरियड जो असेल पा तो प्रोबेशन पिरियड हे 2 वर्षाचा असणार आहे. म्हणजेच तुम्ही सर्व्हिस सुरू केल्यापासून 2 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल. जर 2 वर्षाच्या आतमध्ये सर्व्हिस जर सोडली तर तुम्हाला तिथं जे काही बॉन्ड असेल ते बॉन्डची अमाऊंट पे करावं लागेल. ती बॉन्डची अमाऊंट आहे 2 लाख रुपये पा, 2 लाख रुपये. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, तर याच्यासाठी कुठल्या प्रकारची प्री, मेन्स, इंटर असे 3 टप्पे नसतील. फक्त तुम्हाला एक पेपर प्री एक्झाम आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुमची जर LPT असेल तर LPT, नसेल तुम्हाला 10वी-12वीला जर सब्जेक्ट असेल त्या स्टेटची लँग्वेज तर ती LPT पण नाही, डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू. म्हणजे 2 स्टेजमध्ये तुम्ही तिथं फायनल सिलेक्शन घेणार आहे. तर सिलेक्शन प्रोसेस ऑनलाईन एक्झाम एक होईल, त्याच्यानंतर LPT होईल आणि त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होईल पा. आता याच्यामध्ये मग जी काय तुमची एक्झाम आहे तिचं स्ट्रक्चर कसं असेल, तर याच्यामध्ये रिझनिंग आणि कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड, म्हणजे कॉम्प्युटर पण आहे त्याच्यामध्ये. रिझनिंग आणि कॉम्प्युटर दोघांचे मिळून 30 क्वेश्चन असतील, 60 मार्काला असतील पा, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्कला असेल. जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस म्हणजे तिन्हींचे पण प्रश्न असतील. 40 क्वेश्चन 40 मार्कला असतील पा. डाटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन हे जे असेल पा म्हणजे DI, आणि त्याच्यानंतर तुमचं DI जे असेल 30 क्वेश्चन 60 मार्कला असतील. आणि इंग्लिश नॉलेज जे असेल म्हणजे इंग्लिश विषय 40 क्वेश्चन 40 मार्कला असतील. असे 140 क्वेश्चन 200 मार्कला असतील. सेक्शनल टायमिंग आहे का, तर सेक्शनल टायमिंग आहे. त्याच्यामध्ये पूर्ण जे टोटल टायमिंग आहे ते 3 तासाचं आहे आणि त्याच्यानंतर सेक्शनल टायमिंग तुम्हाला दिलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग जे असेल ती निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे पा. दुसरं असं, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की याच्यामध्ये मला रिझनिंग दिसतंय, DI दिसतोय, त्याच्यानंतर इंग्लिश दिसतंय, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, पण ह्याला सेक्शनल टायमिंग तर आहे, मग सेक्शनल कट ऑफ पण आहे का, तर सेक्शनल कट ऑफ नाही, हे लक्षात घ्या. देअर विल बी नो सेक्शनल क्वालिफाईंग मार्क्स इन ऑनलाईन एक्झामिनेशन. कुठल्या प्रकारचं सेक्शनल तुम्हाला तिथं सेक्शन क्लिअर करायचं नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला एखादा वीक असेल तरी पण चालून जाईल पा. दुसरं, फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जे टोटल मार्क्स पडतील ते मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स त्यांनी ठेवलेले आहेत. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे असताल तर तुम्हाला 30% मार्क कमीत कमी मिळलेच पाहिजे, 200 पैकी 30%. आणि त्याच्यानंतर अनरिझर्व्ह जर कॅटेगरी असेल म्हणजे ओपन कॅटेगरी असेल किंवा EWS असेल त्यांच्यासाठी 35% मार्क्स 200 पैकी मिळालेलेच पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच इथं ऑल ओव्हर तुमचा कट ऑफ लागणार आहे, सेक्शनल कट ऑफ लागणार नाही, हे लक्षात घ्या, महत्वाचं आहे ते. त्याच्यानंतर तुमचे एकदा टेस्ट झाली, टेस्ट मध्ये पास झाले, त्याच्यानंतर LPT होईल. मग LPT जी असेल ती कशा पद्धतीची असेल, जर तुमचा 10वी-12वीला जर सब्जेक्ट जर तिथं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची LPT द्यायची गरज नाहीये. परंतु तुम्ही महाराष्ट्राचे आहे, पण महाराष्ट्राचे असून पण तुम्हाला ते
तुमच्या मार्कशीट वरती तो विषय तुम्हाला त्यांना दिसत नाही तर तुम्हाला एलपीटी तिथं द्यावं लागेल, किंवा बाहेरच्या स्टेटने जर मुलाने आपल्या महाराष्ट्रात ऍप्लिकेशन दिलं तर त्याला तिथं तिथं मराठीचा एलपीटी जी असेल ती तिथं द्यावं लागेल पा. तर त्याच्यामुळे 10वी-12वीला असेल तर तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तुम्हाला एलपीटीची पण गरज लागणार नाही. दुसरा असं पर्सनल इंटरव्ह्यू. आता याच्यामध्ये इंटरव्ह्यू हा महत्वाचा पार्ट असणार आहे पा. तर ऑनलाईन एक्झामिनेशन पास झाले, एलपीटी पण पास झाले, त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यूला जे मार्क्स असतील पा, तर हे लक्षात घ्या, 100 मार्क्सचा इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे. 100 मार्क. ह्याच्यापैकी तुमचे जे की इंटरव्ह्यूला क्वालिफाईंग मार्क्स असतील रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ते 45% मार्क मिळालेच पाहिजेत आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीला 50% मार्क्स मिळालेच पाहिजेत पा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर आता हे पर्सनल इंटरव्ह्यू झालं, तिन्ही टप्पे पार केले, त्याच्यानंतर तुमचं फायनल मेरिट लागेल आणि फायनल मेरिट मध्ये तुम्हाला एलपीटीचे मार्क धरतील का तर नाही, तुमचे जे काही टेस्टचे मार्क असतील, ऑनलाईन टेस्टचे मार्क आणि पर्सनल इंटरव्ह्यूचे मार्क, या दोघांचं मिळून मार्क्स तिथं पकडले जाणार आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या की हे दोनच टप्प्याचे मार्क एलपीटीचे मार्क नसतील. दुसरं असं, जे इंटरव्ह्यूला सिलेक्शन होणार आहे, इंटरव्ह्यूला ऑनलाईन एक्झाम आणि पर्सनल इंटरव्ह्यू ह्यांचा रेशिओ कसा असेल, जरी इंटरव्ह्यू तुमचा 100 मार्कचा असेल त्याला कन्व्हर्ट केलं जाईल 20 मार्कामध्ये, म्हणजेच तुमचा 80-20 असा रेशिओ असेल. 80-20 म्हणजे 80 मार्क हे तुमचे ऑनलाईन एक्झामिनेशनचे असतील आणि 20 मार्क हे इंटरव्ह्यूचे पकडले जातील. असे हे 100 मार्कापैकी तुमचं मेरिट, फायनल मेरिट लागलं जाईल पा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर पुढचं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की हे जे तुमचे मेरिट लागणार आहे, ही मेरिट लिस्ट जी असेल, ही मेरिट लिस्ट तुमची स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज असणार आहे. स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज लक्षात घ्या. पुढं 8 तारीख महत्वाची आहे. 8 ते 24 मध्ये तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन देण्यासाठी तुम्हाला वेबसाईट सांगितलेलीच आहे. तर या वेबसाईट वरती जायचं www.iob.bank.in वरती. त्याच्यानंतर तुम्ही तिथं जे काही करिअर्स असेल याच्यावर जा, त्याच्यानंतर तुम्हाला तिथं जे पेज ओपन होईल त्याच्यानंतर तुमची ती माहिती पूर्ण भरून टाका. पुढं महत्वाचं अजून ते म्हणजे ऍप्लिकेशन चार्जेस किती आहे. SC ST PWBD जर कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असतात तर तुमच्यासाठी 175 रुपये फी आहे आणि त्याच्यानंतर जे की जनरल असेल, EWS असेल, OBC असेल ह्यांच्यासाठी 850 रुपये तिथं फी आपल्याला दिसते पा. दुसरं, ऑनलाईन मोडमध्येच पेमेंट होणार आहे, ऑफलाईन मध्ये पेमेंट होणार नाही. फॉर्म भरताना फक्त काळजीपूर्वक भरा, कुठल्याही चुका करू नका, कारण चुका ह्या खूप महागात पडतात फॉर्म भरताना पा. मग नंतर करेक्ट होत नाही, मग आपण पश्चाताप करत बसतो पा. त्याच्यानंतर अजून महत्वाच्या एक्झामिनेशन सेंटर वगैरे ते सांगतो खाली. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू लक्षात घ्या. याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे की जे काही तुमचे इंटरव्ह्यू असतील ते इंटरव्ह्यू कुठल्याही सेंटरवरती ऑल ओव्हर इंडियामध्ये ती जिथं बोलवतील तिथं तुम्हाला जावं लागेल. हे त्यांनी तिथं ऑलरेडी सांगितलंय. इंटरव्ह्यू हे तुमचे असेल फिजिकल म्हणजे ऑफलाईन पद्धतीने पण होऊ शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीने पण होऊ शकतात. दोन्हीही जे त्यांनी मोड दिलेले आहेत त्यांना जे व्यवस्थित वाटेल त्या मोडमध्ये ते इंटरव्ह्यू घेतील, ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यांना जे वाटेल ते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे की तुमचं इंटरव्ह्यू जे काय कॉल लेटर असतील वगैरे सगळे जे कॉल लेटर ईमेलद्वारेच तिथे भेटले जातील पा तुम्हाला. दुसरं असं की जागा कमी होतात जास्त होतात, बऱ्याच जणांचे नंतर प्रश्न असते तर इथं सरळ सरळ मेन्शन असतं नोटिफिकेशन मध्ये. हे सगळे ते काय जे काय त्यांचे राईट्स असतील ते त्यांच्याकडे ठेवतात. जागा कमी करायच्या का वाढवायचे सगळं त्यांच्याकडेच असेल पा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू टेक अ प्रिंट आउट ऑफ देअर सिस्टीम जनरेटेड ऑनलाईन ऍप्लिकेशन. ऑनलाईन ऍप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात फायनल सबमिशन होईल ती प्रिंट तुमच्याकडे ठेवा, हे लक्षात ठेवा. कारण सबमिट झाल्यानंतर जे असेल ती प्रिंट जर घेतली नाही तर परत तुम्हाला प्रिंट लागते. तर त्याच्यासाठी प्रिंट तुम्ही जे काय फॉर्म भरल्यानंतर प्रिंट जी असेल ती प्रिंट घ्यायची पा. पुढं असं ते म्हणजे जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करत असताल, कुठले स्टेट गव्हर्नमेंट असेल, नॅशनल गव्हर्नमेंटमध्ये असेल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, किंवा तुम्ही PSU मध्ये काम करत असाल तुम्हाला NOC तिथं लागणार आहे. NOC कंपल्सरी लागणार आहे. पुढं फ्रेशरसाठी जागा आहेत, परंतु जर तुम्ही असताल ऑलरेडी दुसरीकडे काम करत असताल तर तुम्हाला तिथं NOC लागेल पा. ठीक. तर अशा प्रकारे ही ऍडव्हर्टाईज होते. तर याच्यामध्ये गाईडलाईन्स पण दिलेल्या आहेत डॉक्युमेंट्ससाठी पा. हे पण लक्षात घ्या. हे वाचत नाही आपण पण आपल्याला ते महत्वाचं आहे. फोटो कसा काय, त्याच्यानंतर साईन कशा, अंडर रिटर्न जे असेल ते कसं द्यायचं काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत जे आपण वाचत नाही
परंतु ते वाचल्या पाहिजे, नंतर फॉर्म भरला पाहिजे. आपल्या जी काही एक्झाम असेल त्याचं सेंटर कुठं आहे, बरेच जण एवढंच वाचते, त्यांना वाटतं महाराष्ट्र नाहीच आहे. बऱ्याच जण मला फोन केला, परंतु महाराष्ट्र आहे पहा, 2 कॉलम दिलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर सेंटर आहे, नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई, ठाणे, त्याच्यानं अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, म्हणजे सगळ्या भागातले आपल्याला सेंटर दिसतं. त्याच्यामुळे पेपर द्यायला काही अडचण नाही पहा. ठीक, तर अशा पद्धतीने ही सगळी तुमची ॲडव्हर्टाईज होते. महत्वाचे ॲडव्हर्टाइजमेंट आहे, कारण जागा तुम्हाला वाटत असतील की सर ह्या जागा ह्या 250 दिसतात, त्यात महाराष्ट्रासाठी 50 आहे, पण ह्या 50 जागेमध्ये आपण बसू शकतो, कारण ह्याच्यासाठी एक्सपिरियन्स कुठल्याही प्रकारचा लागत नाहीये. फ्रेशर ऍप्लिकेशन देऊ शकतात. दुसरं, आपल्यासाठी जी गोष्ट लागते सगळ्यांना, 12 वर्ष सर्व्हिस पहिली जी असेल ती महाराष्ट्रात करायला भेटेल. त्याच्यामुळे इथं फॉर्म भरायला काही अडचण नाही. दुसरं, त्याला जे काही सब्जेक्ट त्यांनी ठेवलेले आहेत हे सगळे जनरल बँकिंगचे सब्जेक्ट आहेत, आणि आपले सगळे मुलं हे आता मग एएफओचे असो तेही जनरल बँकिंग बऱ्यापैकी करतायत. तर आपले विषय सगळे याच्यात इन्क्लूड आहेत. तर आपल्याला टेन्शन घ्यायचं दुसरं गरज नाहीये, कारण जे आपण करतोय तेच पेपरला आहे, वेगळं काहीच नाही. म्हणून आपण हा फॉर्म भरला पाहिजे आणि त्याच्यानं हा पेपर दिला पाहिजे पहा. त्याच्यामध्ये खूप मोठा चान्स आहे आपल्याला बँकेत जाण्याचा पहा, आणि स्टेटमध्ये सर्व्हिस करण्याचा. ठीक, तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती ह्या नोटिफिकेशनद्वारे. व्यवस्थित फॉर्म मारा, फॉर्म मध्ये चूक करू नका, नंतर त्या काही एडिट वगैरे करता येणार नाहीयेत, त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे फॉर्म अत्यंत व्यवस्थित भरा, काळजीपूर्वक फॉर्म भरा, आणि सगळ्यांनी फॉर्म भरा पहा, कारण महत्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे पहा. ठीक आहे, तर भेटूया आपण नंतर अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.